नाशिकचं एक मोठं नाव छगन भुजबळ त्यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली होती। आता याच खंडणी मागणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। नाशिक पोलिसांनी सापळा रचला आणि या तरुणाला अटक केली। राहुल भुसारे असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। त्यानं त्र्यंबकेश्वर मधल्या फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार आहे असं म्हणत त्याच दरम्यान आपण मदत करू अशी बतावणी केली आणि ब्लॅकमेल केलं। तसंच भुजबळांना सांगितलं। दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे आणि त्याला अटक केली आहे। सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले, पण कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं। मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करूद्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। नेमकं काय झालंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। उच्च शिक्षित तरुण आहे, राहुल भुसारेंना खंडणी मागितली आहे। आयटीचा अधिकारी असल्याचं त्यांनी भासवलंय। फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार आहे असं सांगत त्यांनी खंडणी मागितली आहे। छाप्यादरम्यान मदतीची राहुल भुसारेची बतावणी। खंडणीखोराला नाशिक पोलिसांनी बेड्या टाकलेल्या आहेत सापळा रचून। दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला बॉम्ब न उडवून देऊ अशी धमकी आता आलेली आहे। असा अनोळखी ईमेल मिळालेला आहे, मुंबई विमानतळाला मिळालेला आहे। पोलीस ठाण्याला धमकीचा मेल सुद्धा मिळालेला आहे। मुंबई विमानतळ उडवून देऊ अशी धमकी आली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याचसोबत ताजमहाल पॅलेस। गेल्या काही वर्षांपूर्वी ताजमहाल पॅलेसवर बॉम्ब हल्ला झाला होता। आता पुन्हा ताजमहाल पॅलेसवर बॉम्ब हल्ला होईल आणि त्यासोबत मुंबई विमानतळ सुद्धा उडवलं जाईल अशी धमकी आली आहे। हॉटेल पाईप बॉम्ब न उडवून देऊ असं धमकीमध्ये मेन्शन केलेलं आहे। संसदेतील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सॅक्कू शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी झाली आहे असं मेलमध्ये दावा केलाय आणि या फाशीचा बदला घेण्यासाठीच ही धमकी दिलेली आहे। ही धमकी येताच आता यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत, संपूर्णपणे सुरक्षा वाढवलेली आहे। धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। पुढची बातमी आहे पुण्यातून। एक मोठी आहे कारण आयसिसच्या दहशतवाद्यांबद्दलची ही बातमी आहे। एनआयएनं आयसिस मॉड्यूल प्रकरणी फरार झालेल्या अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान या 2 दहशतवाद्यांना अटक केलेली आहे। मुंबई एअरपोर्टवरून त्यांना अटक केली आहे। 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागात आयडी बनवून त्यांनी चाचणी केली होती आणि त्या प्रकरणी त्यांना आता अटक केलेली आहे। इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत येत होते आणि याच दरम्यान मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना लगेच ताब्यात घेतलंय। या दोघांवर सुद्धा प्रत्येकी 3 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं। आता त्यांना अटक केली आहे। पुण्यातल्या दहशतवाद्यांना आता मुंबई विमानतळावर अटक केली आहे। ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यामध्ये आता एआयने सुद्धा भारताला मदत केली आहे। अत्यंत महत्त्वाची भूमिका एआयची होती कारण युद्धभूमीवर एआयचा वापर करत भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलंय। 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारतानं एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखण्यासाठी एआयची मदत भारतानं घेतलेली आहे। एआयच्या मदतीनं पाकिस्तानातील महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले सुद्धा करण्यात आले। अर्थात आपण पाहू शकतोय हे जे युद्ध आहे पाकिस्तान आणि भारताचं झालेलं त्यामध्ये पहिल्यांदा एआयचा वापर केलेला आहे आणि युद्धासाठी एआयचा वापर करणारा भारत हा पहिला देश मानला जातोय। भारतानं पाकिस्तानच्या 600 पेक्षा अधिक ड्रोन उधळून लावलेले आहेत। भारताच्या संरक्षण ताकदीच्या पाकिस्तानला चांगलाच अनुभव या निमित्ताने आलेला पाहायला मिळतोय। पाकिस्तानकडून सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परतून लावलाय। भारताच्या मिलिटरी ठिकाणांवर आणि नागरी क्षेत्रांवर सुद्धा ड्रोनद्वारे हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यांची योजना राबवली गेली। या सगळ्या हल्ल्यांना उत्तर म्हणून भारतीय सैन्यानं अत्यंत जोरदार प्रतिकार केलाय।
एकाच वेळी 600 पेक्षा अधिक ड्रोन भारतानं चक्क उधळून दिलेले आहेत. भारताचं ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी झालं, आता याची कबुलीच स्वतः पाकिस्तानातून आली आहे. पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानने नेहमी केले होते. मात्र त्यानंतर आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केलाय याची कबुली स्वतः खुद्द पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे. तकरीबन 2:30 बजे सिपा सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं, एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. तोंडाची वाफ दवडणं हे पाकिस्तानचं काम. बड्या बड्या बाता मारणारे पाकिस्तानी नेते आता चक्क तोंडघशी पडलेत. भारतानं नाही तर चक्क पाकिस्तानी मीडियानेच पाकिस्तानच्या खोटारडेपणाची फॅक्टरी आता उघड केली आहे. पाकिस्तानच्या डॉन या मीडियानं नेमकं काय सत्य मांडलंय एका स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहूया. डॉननच केली पाकची पोलखोल. पंतप्रधान शरीफ पडले तोंडघशी. खोटारडेपणाची फॅक्टरी डॉन कडून उघड. हे आहेत ऑपरेशन सिंदूरचे धमाके. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून डागलेले मिसाईल ओसाड माळावर डागले नव्हते, तर ते डागले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानी एअरबेसवर. मात्र पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तर खोटारडेपणाची फॅक्टरीच उघडली. हा फोटो नीट पहा. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या शौर्याचं टेलिग्राफनं कौतुक केलंय असं तुम्हाला वाटेल, पण हा फोटोच AI नं एडिट केलेला आहे. हे पहा, द डेली टेलिग्राफचं ओरिजिनल फ्रंट पेज. झालात ना चकित? अशीच धुळफेक पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी केली आहे. मात्र त्यांचा पर्दाफाश पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या मीडियानं केलाय. इमारत, ये मस्जिद थी मजमूई तौर पर, और फिर उसमें ये एडमन ब्लॉक है. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे. भारतानं उद्ध्वस्त केलेलं तोयबा मरकज हेच ते लष्कर ए तोयबाचं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं ठिकाण. मात्र तेच आता भारतानं उडवून दिलं. त्याचे पुरावेच पाकिस्तानी मीडिया डॉनच्या पत्रकारानं समोर आणले. त्यामुळेच खोटं बोलून तोंडघशी पडण्याचा पाकिस्तानी नेत्यांचा इतिहास पुन्हा उघड झाला. आता तरी पाकिस्तानी नेत्यांनी स्वतःला लाज वाटून खरं बोलायला शिकलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, इस्लामाबाद. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध आपणच थांबवलंय असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. दोन्ही देशांमध्ये जणू काही युद्ध होणार होतं, मात्र ते आपण थांबवलंय, आपण मध्यस्थी केली आणि म्हणून ते थांबलं, असं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. त्यांनी हा दावाच केला होता. Any attempt to stop. And we don't do much trading with them, and yet I have a good relationship with. I have a good relationship with a lot of people that you wouldn't believe. But I stopped that war. That was going to be a nuclear war, I think, or close, very close. You were right there. Yeah. And now everyone's happy. In fact, I told my people, call them up. Let's start trading immediately, because I'm a man of my word. श्रेयवादाची लढाई जागतिक पातळीवरच असते. जाऊया पुढच्या बातमीकडे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आता उद्घाटन होणार आहे. येत्या 15 ऑगस्टला हे उद्घाटन होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. यापूर्वी जूनमध्ये एअरपोर्टची सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षाचा फटका या उद्घाटनाला बसला.
आणि म्हणूनच आता पुढची डेट समोर येते. येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. 1.5 महिना उद्घाटन लांबणीवर पडू शकतं असं सुद्धा म्हटलं गेलंय. तरीही स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होऊ शकतं अशा हालचाली आता सुरू झालेल्या आहेत, सूत्रांची माहिती मिळते. पुढची बातमी आहे ध्रुव राठी संदर्भातली. ध्रुव राठी यांच्या पाकिस्तान विरोधी वक्तव्यानंतर आता पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडाली आहे. पाकिस्ताननं संताप केलाय. बॉयकॉट ध्रुव राठी आणि YouTube बंदीची मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली आहे. ध्रुव राठीनं त्यांच्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश आणि विश्वासार्ह नसलेला म्हटलंय. पाकिस्तानात यामुळे प्रचंड संताप पाहायला मिळतोय. राठी पाकिस्तानवर बिनबुडाचे आरोप करतोय असंही पाकिस्तानी नागरिकांचं म्हणणं आहे. पाकिस्तानात टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटीकडे राठीचं चॅनल बंद करावं अशी मागणी आता पाकिस्तानी नागरिक करतायत. बातमी तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण सोनं खरेदी हा आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण सोन्यानं जो उच्चांक गाठला होता त्या किमतीत तब्बल 10% घट झाली. सोनं हे विक्रमी उच्चांकावरून 92,000 रुपयांवर आलंय. जागतिक बाजारात सुद्धा सोन्याचे भाव घसरलेले पाहायला मिळत आहेत. ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट झाली आहे आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट झाली आहे. या दोन्ही कारणांमुळे सोन्याच्या किमतीमध्ये ही मोठी तफावत, ही घसरण पाहायला मिळत आहे. बाजारातल्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचे भाव आता आणखी घसरणार आहेत. दरम्यान सोन्याचे दर का घसरले आहेत यामागे काही कारणं आहेत आणि ती कारणं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाची घोषणा झाली, त्यानंतर डॉलर मजबूत झालं आणि म्हणून सोन्याची मागणी घटली. अमेरिका चीनमधलं टेरिफ वॉर जे होतं ते सुद्धा काही अंशी निवळलंय. तसंच शेअर बाजारात तेजी आली आणि त्याच्यामुळे सोन्यातली गुंतवणूक कमी झाली. दरम्यान इंद्रायणी नदी जी आहे तिच्या पूररेषेमध्ये काही बेकायदेशीर बांधकामं होती. त्या बांधकामांवर आता अखेरीस हातोडा चालवला गेलाय. 29 बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेनं या बंगल्यांवर कारवाई केली आहे. तोडक कारवाईमध्ये या हे बंगले उद्ध्वस्त झालेत. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सगळे बंगले आज पाडले आहेत. म्हटलं जातं की पावसाळ्यामध्ये कोणतीच तोडक कारवाई होत नाही आणि म्हणून पावसाळ्यापूर्वी या कारवाईला प्रारंभ केलाय. 4 मेला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला, ज्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन होती घर मालकांची, तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि NGTचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला. पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला. गरमीने हैराण झालेला महाराष्ट्र पावसाची वाट पाहतोय, तेव्हा पावसाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. राज्यातल्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका अजून सुरूच आहे. आज राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे. विदर्भातल्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे या भागामध्ये आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पावसाच्या हजेरीने तापमानात चढ उतार सुरू आहे. दरम्यान नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसानं शेतांमध्ये पाणी साचलंय. निफाड तालुक्यातल्या भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव परिसरामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पाणी साचलं, अक्षरशः तळी झाली आहेत. शेत म्हणजे तळं झालंय. ही दृश्य ड्रोनमध्ये टिपली आहेत आमचे पंडित मुदगुल यांनी. नाशिकच्या निफाड आणि चांदवड तालुक्यामध्ये बडनेर भैरव परिसरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. पाऊस इतका मोठ्या प्रमाणावर आला होता की प्लास्टिक पेपरनं झाकून सुद्धा
हा शेतमाल जो ठेवला होता तो संपूर्णपणे जलमय झालाय. कांदा भिजला की कुजून जातो, बिलकुल वापरायोग्य राहत नाही. त्याच्यामुळे द्राक्ष पिकं सुद्धा आता इथल्या शेतकऱ्यांची त्यांचं नुकसान झालंय. या द्राक्षाच्या बागांना पावसाचा फटका बसला आहे, पाण्याने जमीन खरडून गेली आहे, तर द्राक्ष बागेचे अँगल सुद्धा उखडलेत. सरकारनं तातडीनं यांना मदत करावी अशी मागणी हा नुकसानग्रस्त शेतकरी करतोय. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काश्मीर हे काल सुद्धा आपलं होतं, आजही आपलंच आहे आणि उद्याही आपलंच राहील असा दावा आता केलेला आहे. एक वेळ देशामध्ये भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलंच राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी अर्थात काश्मीरच्या बाजूने आता प्रतिक्रिया दिलेली आहे. आपला वैचारिक विरोध असेल, पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्या सोबत असू असं ठाकरे आता म्हणालेले आहेत. दरम्यान आपल्यासोबत प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडलेल्या गेलेल्या आहेत. वैदेही, मला सांगशील काय अधिक अपडेट आहे? नक्कीच उद्धव ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक घेतली आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना आणि जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते समजवण्याचं एक काम केलेलं आहे. आणि आपण बघतोय की या बैठकीमध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे की काश्मीर हे आपले आणि आज ते काल आपलं होतं आणि आजही आपलं राहणार. एक वेळ देशामध्ये भाजप राहणार नाही, पण काश्मीर हे आपलं राहणार अशा शब्दांमध्ये खरं तर भाजपवर टीका देखील त्यांनी केलेली बघायला मिळते. त्याचप्रमाणे वैचारिक विरोध जो आहे तो आपला राहील, मात्र देशावर जर काही संकट आलं तर निश्चितच पंतप्रधान यांच्या सोबत आम्ही राहू असं एक मत देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे. त्यामुळे देशाच्या विरोधात नाही, पण सरकारच्या विरोधात आहे, सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आपण आहोत अशा संदर्भातली भूमिका जी आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतोय की उद्धव निवडून गेल्यावर आता उद्धव ठाकरेंनी सरकार सोबत असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसरीकडे जेजुरी परिसरामध्ये आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी जेजुरी गड पायरी मार्गाला धबधब्याचं स्वरूप आलं होतं. अत्यंत सुंदर हा पायरी मार्ग दिसतोय. पाणी वाहत असल्यानं धबधब्याचंच स्वरूप या पायरी मार्गाला आलंय. पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्किलपणा पुन्हा एकदा दिसून आलेला आहे. अभिनेता संकर्षण कराडेनं दादांना नाटकाला येण्याचं आमंत्रण दिलं. यावर बोलताना त्यांनी आम्ही रोज नाटक करतोय असं म्हटलंय. आज संकर्षण स्मिता गिरीश कराडेंनी मला सांगितलं की दादा ते नाटक तुम्ही 50वा प्रयोग बघायला जरूर या. म्हणलं आता रोज आम्ही नाटकं करत असतो, तू काय मोठा दिवा लावलाय. मलाही वाटतं की आपण जावं, जरा नाटक बघावं, पण आमचे बाकीचे उत्साही सगळे सहकारी आम्हाला फुरसतच मिळून देत नाही. सारखं दादा ही कागद, दादा ती कागद, दादा माझी बदली करा, दादा मला महामंडळ द्या, दादा मला पुढं आमदारकी द्या, मला काहीतरी करा करा. अरे काय करा, तू कर्तृत्वात असला तर करू, परंतु काही काम करायचं नाही, काही नाही, नुसतं पुढं पुढं करायचं आणि म्हणायचं मला करा. काय करा, जाऊ द्या, गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर आणखीन नाराज व्हायचे. आता निवडणुका पुढे आल्या. राज्यात सत्ता बदल झाला आणि त्यानंतर ईडीची सक्रियता काहीशी कमी झाली, पण हा विषय पुन्हा उफाळून आलाय. कारण संजय राऊतांनी एक पुस्तक प्रकाशित केलंय. ईडीकडून अटक होण्यापूर्वी मित्रपरिवाराला त्रास दिला जातोय असा दावा संजय राऊतांनी केलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरांच्या घरावर ईडीचे छापे पडले आणि त्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री अमित शहांना फोन केला. यावेळी त्यांनी हवं तर थेट आपल्याला अटक करा, मात्र निकटवर्तीयांना, कुटुंबाला त्रास देऊ नका, त्यांना त्रास का देताय असा सवाल केला. असा दावाच राऊतांनी आता केलेला आहे. मी अमित शहांना फोन केला रात्री 11 वाजता. गृहमंत्री आहेत, माझ्या जवळ अनेक लोक बसले होते. म्हणजे नका त्यांना फोन, म्हणजे का नाही फोन करायचा. त्यांना सांगतोय चुकीचं करताय तुम्ही, तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे. आप एक जिम्मेदार मंत्री हो, नेता हो. ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है. आपकी जो टीम है ईडी की, उसको मेरे पास भेज दीजिए. अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए.
मुझे गिरफ्तार कर लीजिए, मुझे कोई, लेकिन ये नौटंकी बंद कर दीजिए. आणि मी फोन ठेवून दिला. नेमकं पुस्तकात काय आहे हे आपण ग्राफिक्स म्हणून पाहूया. संजय राऊत, मला गृहमंत्र्यांशी बोलायचंय. मी संजय राऊत बोलतोय. गृहमंत्री जी बात करना चाहते हैं कार्यालय कर्मचारी. तर संजय जी बोलिये असं अमित शहा म्हणाले. अमित भाई, आपलं राजकीय भांडण आहे आणि तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकता असं संजय राऊत म्हणाले. असं संजय राऊतांनीच म्हटलंय. मला टार्गेट करायचं असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे असंही त्यांनी म्हटलं. ईडीला सांगा मला अटक करा. माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय, त्यांना काय साध्य होणार आहे असा प्रश्न त्यांनी केला. आज कारण नसताना माझ्या मुंबईतल्या मित्रांच्या घरावर धाडी घातल्या गेल्या. त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले. यावर शहानी उत्तर दिले, संजय भाई, मुझे कुछ भी जानकारी नहीं है, मैं देखता हूं. सर, आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय. अमित शहांनी फोन ठेवल्यावर भाजप आमदार आशिष शेलारांचा फोन संजय राऊतांना आला. संजयजी, काय प्रकरण आहे, मला अमित भाईंचा फोन होता, समजून घ्या म्हणाले असं आशिष शेलारांनी संजय राऊतांना म्हटलं. आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे असं उत्तर संजय राऊतांनी शेलारांना दिलंय. त्यांच्या संमतीशिवाय हे शक्यच नाहीये असं ठाम विधान राऊतांनी केलं. प्रवीण आणि सुजित यांना तू देखील ओळखतोस असं राऊत म्हणाले. माझं म्हणणं आहे, सगळं मला अटक करा आणि सुडांचा कंडू शमूया, इतरांना कशाला छळताय असा प्रश्न संजय राऊतांनी आशिष शेलारांमार्फत शहांना उपस्थित केला. दरम्यान राजकीय वर्तुळातून आता सगळ्यात महत्त्वाची बातमी येते. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच संदर्भातली ही बातमी आहे. ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सुद्धा एकत्र येतायत का याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहेत. आता यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावंच लागेल असं विधान रामदास आठवलेंनी केलंय. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशा चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे दुसरं घराणं महाराष्ट्रातलं राजशाही घराणं पवार काका पुतण्या एकत्र येत आहेत. तर तिसरीकडे हे दोन्ही घरं एकत्र येत असतील तर आंबेडकर आणि आठवले सुद्धा एकत्र यायला हवेत असं आठवलेंनी म्हटलंय. राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवारसाहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील, नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले की ठाकरे बंधू एकत्र आले, पवार बंधू एकत्र आले, भाऊ बहीण एकत्र आले तर आम्हाला सुद्धा एकत्र यावं लागेल असं आंबेडकर आणि आठवले एकत्र येतील असं म्हटलंय, असं वक्तव्य केलंय आठवलेंनी. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, आठवले आणि आंबेडकर आता एकत्र येणार आहेत अशा चर्चा रंगतायत. निवडणुका प्रलंबित आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2 टप्प्यामध्ये होतील अशी शक्यता वर्तवली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणूक होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुका दिवाळीनंतरच होतील असंही याच वेळी समजतंय. दरम्यान कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत आपण पाहूया. एकूण महापालिका आहेत 29 आणि मुदत संपलेल्या महापालिका सुद्धा 29च आहे. अर्थात एकूण नगर परिषदा आहेत 243 तर मुदत संपलेल्या नगर परिषदा 228 आहेत. एकूण नगरपंचायती 142 तर मुदत संपलेल्या नगरपंचायती 29. एकूण जिल्हा परिषदा 34 आहेत तर मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा 26 आहेत. एकूण पंचायत समित्या 351 तर मुदत संपलेल्या 289.